नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट क्रमांक 41 सराव संच क्रमांक 41 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल इंटरेस्ट हा फॉर्म्युला आहे. याचा फॉर्म्युला त्याचबरोबर अमाऊंटचा फॉर्म्युला या संदर्भातल्या बेसिक गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये डायरेक्ट प्रॅक्टिस सेट क्रमांक 41 त्यामधले असणारे प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवले जातात, कशा पद्धतीने सोडवायचे असतात, ह्याची पूर्णपणे प्रॅक्टिस आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा की जेणेकरून प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सोडवले जातात हे आपणास समजून येईल. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तर आपण बघूया यातलाच पहिला प्रश्न जो आपल्या परीक्षेला येऊ शकतो. बघा, पहिला प्रश्न काय आहे तो. क्वेश्चन नंबर 1 आहे, इफ द इंटरेस्ट on 1700 rupees is 340 rupees for 2 years. The rate of interest must be ... पर्याय 1 आहे 12%, पर्याय 2 आहे 15%, पर्याय 3 आहे 4%, पर्याय 4 आहे 10%. आता विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम सोपा आणि सिंपल प्रश्न आहे. बघा, ह्याच्यामध्ये जे पहिला प्रश्न जे आहे ते आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 1700 रुपयेवर व्याज आहे 340 रुपये. तुम्हाला टाइम सुद्धा दिले, ते 2 वर्षाचा टाइम आहे. तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. फॉर्म्युला आपला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवाइड बाय 100 याचा वापर करून आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. बघा, सोडवा पहिल्यांदा. P इज इक्वल टू 1700, सिंपल इंटरेस्ट SI इज इक्वल टू 340, T इज इक्वल टू 2 इयर्स, R आपल्याला काढायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये किमती घाला आणि उत्तर काढा. एकदम सोपा आणि सिंपल. बघा कशा पद्धतीने सुटतात ते. P आहे 1700 रुपये, सिंपल इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 340 रुपये, नंतर रेट आहे तो रेट आहे 2 इयर. आपल्याला फाइंड करायचा आहे, सॉरी टाइम आहे ते, रेट नाही, टाइम आहे 2 इयर्स आणि रेट आपल्याला फाइंड करायचा. जो आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत तो आहे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T डिवाइड बाय 100. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करून आपण त्याच्यामध्ये किमती घालतोय. सिंपल इंटरेस्ट आहे 340 बरोबर प्रिन्सिपल आहे 1700 रुपये, R आपल्याला काढायचा आहे रेट, टाइम आपल्याला माहित आहे 2 वर्ष भागिले 100. हे भागाकार इकडे गुणाकार 340 गुणिले 100 बरोबर 1700 गुणिले R गुणिले 2, म्हणजे हे R इकडे हे 2 गेले की भागाकार मध्ये, म्हणजे R इज इक्वल टू 340 गुणिले 100 बरोबर भागिले 1700 गुणिले 2. 200 200 गेलं, 17 की 17, 17 2 34 म्हणजे 20 झालं, 20 म्हणजे जो रेट आहे ते 10%, म्हणजे पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर.
बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आले तर आपण सोडवता आले पाहिजेत. एकदम सोपा आणि सिंपल प्रकारचा हा प्रश्न होता. फक्त इम्पॉर्टंट प्रिन्सिपल सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट हा कायमस्वरूपी प्रिन्सिपलच्या पेक्षा कमी असतो आणि अमाऊंट हे प्रिन्सिपलपेक्षा जास्त असतं. कारण अमाऊंटचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट दोन्ही मिळून अमाऊंट असतं. त्यामुळे प्रिन्सिपलपेक्षा अमाऊंट ही संख्या जास्त असते. सर्वात कमी असते सिंपल इंटरेस्ट असतं, कारण प्रिन्सिपल पासून सिंपल इंटरेस्ट तयार होतं. कारण प्रिन्सिपलपेक्षा ही कमीच असतं. मुद्दलपेक्षा व्याज जे आहे ते कमी असतं, मुद्दलपेक्षा व्याज जास्त नसतं. त्यामुळं एक्झाम्पलमध्ये जर एकदम तिन्ही गोष्टी आल्या तर आपल्या लक्षात पाहिजे जी सर्वात लहान आहे ती सिंपल इंटरेस्ट असणार आहे, मधली असणार आहे ते प्रिन्सिपल आणि सगळ्यात शेवट असणार ते अमाऊंट असणार आहे. आणि प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट यांची ॲडिशनच बेरीज केली तर आपल्याला अमाऊंट निघते का बघायचे. या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे. ओके, तर पाहूया आपण यातलाच प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सोडवायचा तुम्ही लिहून घ्या. इफ द interest on 3000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of years, what would the interest be on 1500 rupees under the same condition. पर्याय है 300 रुपीज. 2 नंबर पर्याय है 1000 रुपीज. 3 नंबर पर्याय है 700 रुपीज. 4 नंबर पर्याय है 500 रुपीज. बघा एकदम सोपा आणि सिंपल प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत, त्याचा दोन्हीचा वापर आपण करायचा आहे. पहिल्यांदा सांगितलं 3000 रुपये, त्याचं व्याज आहे 700 रुपये. रेट आणि नंबर ऑफ इयर्स हे दिलेले नाहीत. आपल्याला रेट आणि नंबर ऑफ इयर्स आपल्याला काढायचा आहे वरच्या एक्झाम्पलवरून, आणि त्याच नंबर ऑफ इयर्स आणि रेट आहे, नंबर ऑफ इयर्स आणि रेट त्याचाच वापर करून आपल्याला खालची किंमत काढून खालच्या किमतीमध्ये घालून आपल्याला किती 1500 रुपयाला व्याज मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा प्रिन्सिपल 3000 घ्या, सिंपल इंटरेस्ट आहे ती 700, त्याच्यावरनं पी इंटू आर मिळेल, आणि पी इंटू आर मिळाल्यानंतर ती पी इंटू आर ची व्हॅल्यू जशी आहे तशी पी आणि आर ची सेपरेट करायची गरज नाही. पी आणि आर ची किंमत आहे तशी किंमत आपल्याला पुढचं जे आहे प्रिन्सिपल त्याच्यामध्ये घाला, तुम्हाला सिंपल इंटरेस्ट सहज मिळेल.
बघा कसं प्रिंट काढलं होतं. प्रिन्सिपल ह्यामध्ये आहे ते 3000 आहे आणि सिंपल इंटरेस्ट आहे ते 600 रुपये आहे. नंबर ऑफ इयर आणि रेट दिलेला आहे आपल्याला. रेट आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे टाइम हे आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. सिंपल इंटरेस्ट माहित आहे 700 रुपये, प्रिन्सिपल माहित आहे 3000, आर इंटू टी माहित नाही, भागिले 100. हे इकडे भागाकार, इकडे गुणाकाराने गुणाकाराने भागाकार, म्हणजे 700 गुणिले 100 बरोबर 3000 गुणिले आर इंटू टी. हे गुणाकार इकडे भागाकार, 700 गुणिले 100 भागिले 3000 बरोबर आर इंटू टी. 3 शून्य, हे 2 शून्य, 1 शून्य गेलं, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 2 गुणिले 10 बरोबर आर इंटू टी आहे, म्हणजे 10 2 20 बरोबर आर इंटू टी आहे. आता आर इंटू टीची किंमत आपल्याला 20 मिळाली. आता याचाच वापर करून आपल्याला पुढच्या फॉर्म्युलेमध्ये घालायचं, कारण सेम कंडिशन, अंडर द सेम कंडिशन सांगितलंय. आर इंटू टीची सेम कंडिशन आहे. टी आर किती टी किती ह्याचा आपल्याला मतलब नाही, याचा दोन्हींचा गुणाकार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथं प्रिन्सिपल जर तुम्ही 1500 रुपये घेतलं आणि आर इंटू टी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, आर इंटू टी म्हणजे 20 आहे, ह्याचाच वापर करा. सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. पीची किंमत आहे 1500 रुपये गुणिले आर इंटू टी आहे ती 20 आहे, या दोघांचा गुणाकार ऑलरेडी माहित आहे 20 आहे, भागिले 100. 2 शून्य 2 शून्य गेले, 15 गुणिले 20 आलं, म्हणजे 15 गुणिले 30, म्हणजे हे 300, म्हणजे सिंपल इंटरेस्ट आहे तो आहे 300 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतं एक फक्त रिकाम्या जागा भरा एवढंच आहे, पण विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागा भरा म्हणजे एवढं सोपं नसतं. हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं बेसिक सगळ्या गोष्टी माहीत असणं अत्यावश्यक असतात. पटकन लिहून घ्या. आवरा पटकन, की जेणेकरून आपल्याला ह्याच्यावरचे बाकीचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, हे झालं असेल गणित होतं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न पुढचा आपण घेऊ. प्रश्न क्रमांक 3. जावेद deposited 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdraw his interest every year. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees for how many years?
had he deposited his money. एकदम सोपा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे हा, तर समजावून घ्या, प्रश्न सुटतो. त्याच्यामध्ये सांगितलंय जावेदनं 12,000 रुपये डिपॉझिट ठेवल्या 9 रेट टक्क्यानं, दरसाल 9% दरानं बँकेमध्ये. किती वर्षासाठी हे फक्त दिलेलं आहे. प्रत्येक वर्षी विड्रॉल करते, प्रत्येक इंटरेस्ट जे आहे ते प्रत्येक वर्षी, जे व्याज आहे ते प्रत्येक वर्षी विड्रॉल करतात. ज्यावेळा एंड ऑफ द पिरियड, ज्यावेळेला तिची मुदत संपते त्यावेळेस सगळे मिळून, म्हणजे विड्रॉल केलेले इंटरेस्ट ते सगळे मिळून त्यांना 17,400 रुपये मिळतात. तर ते डिपॉझिट किती वर्षासाठी ठेवली होती, हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी, तर ते पैसे किती वर्षासाठी ठेवले होते असा प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे, नंबर ऑफ इयर्स काढायचे आहे, रेट दिलेला आहे, ह्याच्यामध्ये अमाऊंट दिल्या 17,400. आता या अमाऊंटमधून आपल्याला प्रिन्सिपल वजा केलं तर सिम्पल इंटरेस्ट मिळू शकतो. मग तो फॉर्म्युला वापरा, नंतर सिम्पल इंटरेस्ट मिळेल आणि त्यानंतर परत सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरा, म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ इयर्स मिळू शकेल. आवरा, एकदम सोपा आणि सिंपल प्रकारचे हे एक्झाम्पल. बघा कशापासून सोडवतोय ते. आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे ते आहे 12,000 रुपये. जो रेट आहे तो दिला आहे 9 PCPA. रेट टाइम आपल्याला काढायचा आहे. अमाऊंट दिली आपल्याला 17,400 रुपये. आता विद्यार्थ्यांनो फॉर्म्युला आपल्याला दोन वापरायचे आहेत. कुठले दोन? एक सिंपल इंटरेस्टचा P इंटू R इंटू T डिवाइड बाय 100 आणि दुसरा अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट, हा फॉर्म्युला. आता पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट वरून आपण सिंपल इंटरेस्ट काढू. अमाऊंटचा फॉर्म्युला लिहू. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. आता अमाऊंट आपल्याला माहिती आहे 17,400. 17,400 रुपये आपल्याला टोटल अमाऊंट मिळाल्या आफ्टर एंड ऑफ पिरियड. प्रिन्सिपल आहे 12,000 रुपये प्लस सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे. हे वजा इकडे अधिक होणार, म्हणजे 17,400 वजा जर 12,000 केलं तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट मिळू शकतो. म्हणजे सिंपल इंटरेस्ट जो आलाय तो आलाय 7 आणि 5 12, 5,400 रुपये. म्हणजे जे सिंपल इंटरेस्ट आहे तो 5,400 रुपये आला. आता याच सिंपल इंटरेस्टचा वापर करून आपण किती नंबर ऑफ इयर्स काढता येतात बघायचं. आता परत सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरा. P इंटू R इंटू T डिवाइड बाय 100. सिंपल इंटरेस्ट आपल्याला कळालं 5,400 रुपये हे सिंपल इंटरेस्ट आहे. प्रिन्सिपल आहे ते 12,000 रुपये आहे. रेट आपल्याला माहित आहे 9, फक्त टाइम माहित नाही किती वर्षासाठी, आणि हे 100 आहे. हे इकडे भागाकार इकडे गुणाकार होणार आहे, म्हणजे 5,400 गुणिले 100 जर केलं तर 12,000 गुणिले 9 गुणिले टाइम येतं. परत टाइम काढायचा असेल तर हे भागाकार इकडे गुणाकार इकडे भागाकार करा, म्हणजे आपल्याला टाइम काढायचा आहे. तर 5,400 गुणिले 100 भागिले 12,000 गुणिले 9. हे 3 शून्य, त्यातले 2 शून्य, ह्यातला 1 शून्य गेला. आपण जर केलं तर इथं 4 जर बघितलं तर आपल्या इथं 3 भागलं, 3 दोन्ही 3 3 3 दिवसात 3 3 चौक 12, 3 चौक 12, 3 1 3 राहिलं 2. जर बघितलं 3 8 24, म्हणजे 18 आलं. 9 1 9, तिथं 0 आलं. 9 1 9, 9 2 18, 20 आलं. 4 1 4, 4 5 20, म्हणजे T इज इक्वल टू 5 इयर्स. म्हणजे टीची किंमत आहे 5 वर्ष. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत. लिहून घ्या पटकन.
ओके, हे झालं असेल सगळे दोन. आपण प्रश्न पुढचा घेऊया. प्रश्न पुढचा घ्या, प्रश्न क्रमांक 4. लताबेन borrowed some money from a bank at a 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? बघा, एक स्त्री आहे. एका स्त्रीनं, लताबेन नावाची एक स्त्री आहे, तिनं बँकेतून पैसे घेतले 10% रेटनं 2.5 वर्षाच्या मुदतीसाठी, आणि तिने एक इंडस्ट्री चालू केली. त्यानंतर टोटल तिनं जे पेड केल्यात, टोटल इंटरेस्ट, व्याज जे आहे टोटल ते 10,250 रुपये टोटल इंटरेस्ट पेड केल्यात. तर तिनं बँकेतून पैसे किती घेतले असतील असा प्रश्न आहे. मग आपल्याला प्रिन्सिपल माहीत नाही, इंटरेस्ट फक्त माहीत आहे, म्हणजे सिंपल इंटरेस्ट माहीत आहे, प्रिन्सिपल माहीत नाही, रेट माहीत आहे 10%, आणि टाइम सुद्धा माहीत आहे 2.5, म्हणजे 2.5 म्हणजे 2.5 इयर्स. 2.5 इयर्स, याचा 2.5 इयर्स आहे. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला एकूण रुपये मिळू शकतील, किती रुपये तिनं घेतले होते. बघा, आपण सोडून बघूया. प्रिन्सिपल आपल्याला माहित नाही, जो रेट आहे तो आहे 10 PCPA. टाइम सुद्धा माहित आपल्याला 2.5 इयर, म्हणजे 2.5 इयर. आणि सिंपल इंटरेस्ट हे माहित आहे 10,250 रुपये. आपल्याला काढायचं आहे ते प्रिन्सिपल किती रुपये घेतलेले आहेत ते. फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, तो आहे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T डिवाइड बाय 100. सिंपल इंटरेस्ट आहे 10,250, प्रिन्सिपल आहे काढायचा आहे, रेट माहित आहे तो 10 आहे, टाइम आहे ते 2.5 छेद 100. आपल्याला प्रिन्सिपल काढायचा आहे म्हणजे 10,250 गुणिले 100 बरोबर प्रिन्सिपल गुणिले 10 गुणिले 2.5. हे गुणाकार का भागाकार, 10,250 गुणिले 100 भागिले 10 गुणिले 2.5 बरोबर P. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर येऊ शकतं. आता हे कॅल्क्युलेशन, हे पॉईंट इकडे गेले की वरचा एक इकडे वाढवायचं, म्हणजे 10,250 गुणिले 1000 भागिले 10 गुणिले 25 बरोबर P आलं. 25 की 25, 25 चौक 100 आणि हे 0 आहे. नंतर 10 की 10, 10 चौक 40, 10 की 10, 10 चौक 40, म्हणजे 10,250 गुणिले 4 बरोबर प्रिन्सिपल. 4 0 0, 4 पंचे 20, हाच्याले 2, 4 2 8 आणि 2 10, हाच्याला 1, 4 0 0 1, 4 1 4,
म्हणजे जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल आलं 41,000 रुपये. जे प्रिन्सिपल आहे ते 41,000 रुपीज. या एकदम सोपा आणि सिंपल प्रकारचे एक्झाम्पल आहे ते. ओके, घेऊया आपण यातला प्रश्न 5वा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला एक टेबल दिलाय. त्या टेबलमध्ये प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, टाइम आणि इंटरेस्ट अमाऊंट आपल्याला काढायचा आहे. त्यातलं 5 नंबरचा एक्झाम फिलिंग द ब्लँक्स आहे. आपण त्यातलं एक्झाम्पल सोडूया. त्यातलं 1 नंबरचं एक्झाम्पल आहे. प्रिन्सिपल आहे ते आहे 4,200. तुम्हाला रेट दिलाय. रेट इज इक्वल टू 4% आहे, सॉरी 7% आहे. नंतर टाइम दिलाय, टी इज इक्वल टू 3 इयर्स दिलाय. आपल्याला इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट आणि अमाऊंट काढायचे आहे. बघा हे दोन काढायचे आहेत. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला घ्या, पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. प्रिन्सिपल आहे 4,200 गुणिले रेट आहे 7 गुणिले टाइम आहे 3 भागिले 100 करा. 2 शून्य 2 शून्य गेलं तर 42 गुणिले 7 गुणिले 3, 7 त्रिक 21, 42 गुणिले 21 केलं तर 21 दुनी 42, 2 हाताले 4, 21 गुणिले 42, 42 गुणिले तुम्ही करा 4, सॉरी 21 गुणिले 2 केलं तर 21 दुनी 42 आणि 21 गुणिले 4 करा. तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. 21 गुणिले 4 जर केलं तर 84 आणि अधिक 4 तर टोटल 84 4 88. म्हणजे इथं 88 आलं काय आहे सिंपल इंटरेस्ट, सॉरी हे झालं 842 रुपये, 882 रुपये सिंपल इंटरेस्टला. आता अमाऊंट करताना प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट ऍड करा. प्रिन्सिपल आहे 4,200 आणि अधिक 882 यात ऍड करा. हे 2 हे 8, 8 2 10 हाताला 1 म्हणजे अमाऊंट जे आहे ती अमाऊंट आली 5,082 रुपये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते आपल्या परीक्षेला विचारतात की सिंपल इंटरेस्ट किती, त्याचा किती रुपये अमाऊंट होऊ शकते. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला दोन्ही माहीत असेल तर आपण सहजरित्या सोडवू शकतो. म्हणजे 882 रुपये हे सिंपल इंटरेस्ट आलं आणि 5,082 हे आपल्याला अमाऊंट आलं. बघूया यातलाच अशाच प्रकारचा एक दुसरा प्रश्न. आपला 2 नंबरच्या प्रश्नामध्ये दिलाय. रेट दिलाय तो आहे 6%. त्यानंतर टाइम दिलाय ते आहे 4 वर्ष, 4 इयर आणि सिंपल इंटरेस्ट जे आहे तो आहे 1,200 रुपये. आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंट या गोष्टी काढायच्या आहे. आता इथे तुम्ही बघा त्याच्यामध्ये सेम फॉर्म्युला सिंपल इंटरेस्टचा. पी माहित नाही म्हणून पी गुणिले आर माहित आहे 6, टाइम माहित आहे 4 भागिले सिंपल इंटरेस्ट 1,200 माहित आहे आणि 100 म्हणजे 1,200 गुणिले 100 बरोबर हे इकडं 6 गुणिले 4 येणार आहे म्हणजे बरोबर इथं पी राहिलं. हे सगळीकडे घेतलं, इथं भागलं 4 1 4 4 4 4 4 त्रिकोण 12 हे झालं 300, 6 1 6 6 5 30 हे पाले 50 म्हणजे 50 गुणिले 100 म्हणजे प्रिन्सिपल 5 1 5 म्हणजे 5,000 झालं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल इज इक्वल टू 5,000 रुपये. आता आपल्याला अमाऊंट करायचे आहे. अमाऊंट म्हणजे 5,000 अधिक हे जर सिंपल इंटरेस्ट 1,200 वजा अधिक करा म्हणजे झालं 6,200 रुपये हे झालं अमाऊंट. म्हणजे इतकं सोपं आणि सिंपल प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेला येऊ शकतात. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न जर सोडवत असेल तर आपल्याला फक्त अमाऊंट आणि सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहित असेल तर आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल सहज सोडवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.